आता हे जे काम आपण केलं, हे सगळ्याची ही आपण आर्थिक चढ आपण पाहिली 92,000 कोटीपर्यंतची. कुठेही आपलं काम मुंबईचं थांबलं नव्हतं, कुठेही कुठची कामं थांबवली नव्हती, कुठेही जास्ती आपण कपात लावली नव्हती. हे काम आपण आर्थिक नियोजन जे केलं, कुठेही टॅक्स वाढवला नाही मुंबईकरांवर, कर वाढवला नाही, कुठेही पैसे लुटले नाहीत. हे प्रत्येक रुपया हा 92,000 कोटीचा आपण जे प्रोजेक्ट्स आपण सुरू करणार होतो त्या प्रोजेक्टसाठी त्या बजेटमध्ये आपण दाखवत आलो. बरोबर आहे. इथे आता आपले स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन असतील, मला शैलेशजी दिसत होते मगाशी, फणसेजी कुठे दिसत होते, हा ते बघा फणसे साहेब, तुम्ही पुढे, तुम्ही तिथे कुठे बसलात. तर ह्या सगळ्या लोकांनी हे प्लॅनिंग करत करत मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण हे 92,000 कोटीपर्यंत गेलेलो आहे. पण 2022ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचा तिजोरीवर आपल्या डोळा होता, ॲनेकोंडाला सोबत घेऊन वोट चोर नोट चोर जब साथ में आते तो क्या होता है, ॲनाकोंडा. आता काय असेल परिस्थिती, कोण सांगू शकेल का मला? तिजोरी आता राहिलेलीच नाहीये, तिजोरी साफ झाली, सपाट झालेली आहे. आणि दुर्दैवाने जेवढे ह्यांनी भ्रष्टाचार केलेत, जेवढे ह्यांनी घोटाळे केलेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, त्याचा परिणाम हा झाला. तुम्ही पाहताय रस्ते तर कुठेच दर्जेदार नाही आहेत, काही काम झालेलं नाहीये. पण मुंबईचं आत्ता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते 2.5 लाख कोटीवर पोचलेलं आहे. किती? 2.5 लाख कोटी. हे जेव्हा आपण बोलतो महानगरपालिकेचं देणं, आहे फक्त महानगरपालिकेचं देणं नसतं, हे सगळं आपल्या डोक्यावर येतं. कारण आपण करदाते आहोत, आपण कर भरत असतो, आपण मुंबईकर आहोत. आणि आपल्या डोक्यावर एवढं आता कर्ज काय, कमिटेड लायबिलिटी चढलेलं आहे, ह्याचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. पण आपण केलेली कामं ह्याच्यावर जरा येऊया आपण. कारण काय, फक्त टीका करून उपयोग नाहीये, आपण काय काय काम केलंय हे देखील आपण सांगणं गरजेचं आहेच. पहिलं काम आणि सगळ्यात आवडतं काम माझं जे आहे ते शाळेंबद्दल मला बोलायचं आहे. शाळेंबद्दल प्रवास, हे दूर कुठचं सोडतात ते बंद करा, डान्स नाही चालू आहे कुठचं, बंद करा शाळेंचा प्रवास. कारण हे जेव्हा आपण पाहतो 92,000 कोटी जरी आपलं FD असलं तरी आपण काय काय केलंय हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला आपण सुरू करूया शाळेचा प्रवास. मी तुम्हाला पैज लावून सांगू शकतो, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैज लावतो आणि सांगू शकतो, ती पैज हरायला देखील तयार आहे, पण हरू शकणारच नाही. कारण मुंबई महानगरपालिका ही कदाचित नुसतं महाराष्ट्रातली नाही, नुसतं देशातली नाही, कदाचित फक्त आशिया खंडातली नाही, पण जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य पहिलं किंवा ड्युटी आपण ज्याला बोलतो ते प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शिक्षण आहे. बरोबर ना सुनील प्रभूजी? प्राथमिक शिक्षण म्हणजे आपल्याला बेसिक प्रायमरी शिक्षण हे द्यायचं आहे. पण जगात कुठेही नसेल असं अभिमानाने आपण सांगू शकतो की गेल्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये जो काय पालट आपण केला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंचा, 1235 शाळा ह्या फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या असू शकतात. ते तुमच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेने केलेलं आहे. ह्या 1235 शाळेंमध्ये 3.25 लाख विद्यार्थी शिकतात. हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या शिवसेनेने केलेलं आहे, आपल्या कामामुळे झालेलं आहे. पूर्ण हे शिक्षण विनामूल्य असतं, मोफत असतं, एक सुद्धा रुपया आपण घेत नाही. हे आपण काम केलेलं, हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. ह्या शाळेंमध्ये 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आणि कन्नड आहे. आणि एवढंच नाही तर अर्थात 10वीपर्यंत आपण मराठी तर अनिवार्य केलंच होतं, जे ह्या सरकारने बदललं. पण उद्धव साहेबांनी अजून एक महत्त्वाची भाषा जी आपल्या शाळेंमध्ये आणली ती आणली टेक्नॉलॉजीची. हा जो फोटो आपल्याला दिसतो इथे माधुरीजी आहेत, इथे रमेश माशेलकरजी आहेत आणि उद्धव साहेब देखील आहेत. हा जो फोटो आहे मला वाटतं हा 2011 किंवा 12 सालचा आहे. श्रद्धाताई तुम्ही आहात म्हणजे तुमच्या टर्ममधलं आहे. आणि हे काम जे आपण केलं ते व्हर्च्युअल क्लासरूमचं केलं. म्हणजेच काय तर राज्यात किंवा देशात आपल्या राईट टू एज्युकेशन आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण आपण ह्याच माध्यमातून जवळपास 600 वर्गांना जोडलेलं आहे. जसं आज मी इथे उभा राहून आपल्याशी तर बोलतच आहे,
पण ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईशी बोलत आहे, तसंच एक शिक्षिका किंवा एक शिक्षक एका स्टुडिओमध्ये उभं राहून दर्जेदार शिक्षण हे 600 वर्गांना एकत्र देऊ शकतो. हे आपण काम करून दाखवलेलं आहे. देशात कुठेही नसेल हे आपण काम करून दाखवलेलं आहे. टॅबद्वारे शिक्षण 6वी 7वी 8वी 9वी 10वी ह्याच्यासाठी, कारण मला आठवतं माझे आजोबा वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा आमचं सकाळी दप्तर बघायचे तेव्हा आईला विचारायचं नेमकं काय असतं या दप्तरामध्ये, एवढं सगळं तुम्ही पाठीवर का बोजं घेऊन जातात. त्यांनी माझ्या प्रिन्सिपलला पण एकदा दोनदा घरी बोलवलेलं, आपले शिक्षण मंत्र्यांना घरी बोलवलेलं, आणि हा प्रवास चालूच राहिला की नेमकं ह्या दप्तरात काय असतं एवढं बोजं की आपण घेऊन जात असतो. बरं 3-4 पायऱ्या चढायला लागतात, 3-4 मजले चढायला लागतात. पण उद्धव साहेबांनी त्याला उत्तर दिलं ते म्हणजे टॅबचं. पुन्हा एकदा 5 भाषा आपण वेगळ्या वेगळ्या शिक्षण हे डिजिटल केलं, आणि डिजिटल शिक्षण देणारं कदाचित महानगरपालिका देशातली असेल ती एकमेव असेल आणि पहिली असेल ती म्हणजे आपली मुंबई महानगरपालिका आहे. अर्थात हे सगळं होत असताना मुंबईचं शिक्षण हे सुधारायचं कसं, एखाद्या पिढीला घडवायचं असेल, एखाद्या समाजाला पुढे न्यायचं असेल, तर मी हे नेहमी उदाहरण देतो. 1997 मध्ये जेव्हा युकेमध्ये युनायटेड किंगडममध्ये टोनी ब्लेअर हे पंतप्रधान बनणारच होते, त्यांनी विचारलेलं, तेव्हा मीडियाने त्यांना विचारलेलं की जर तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी कुठच्या असतील. आणि त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे का? पहिली प्रायोरिटी हे शिक्षण असेल, दुसरी प्रायोरिटी हे शिक्षण असेल, आणि तिसरी प्रायोरिटी हेही शिक्षण असेल, कारण शिक्षणावरच देश घडत असतो. तर शिक्षण अजून आपण चांगलं कसं करू शकतो? वर्षानुवर्ष हे आपण ऐकत आलेलो आहे. प्रत्येक वेळी आपण पेपरमध्ये बातम्या वाचायचो की आज एवढी गळती लागली, एवढ्या मुलांनी आपल्या शाळा सोडली, ही शाळा बंद होते कारण इथे आपली मुलं आता शिकायला तयार नाही आहेत, ह्या शाळेतून त्या शाळेत गेली म्हणून ही शाळा बंद झाली. तेव्हा माझं स्वप्न एकच होतं की इथे जे जे आता लोकप्रतिनिधी बसलेत किंवा माझी खासदार बसले असतील, आमदार बसले असतील, आजी माझी सगळेच नगरसेवक बसले असतील, महापौर असतील, होणारे महापौर असतील, होणारे नगरसेवक असतील, ह्या सगळ्यांकडे जशी लोक येतात की आम्हाला ह्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, तसं माझं स्वप्न होतं की कधी ना कधीतरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंसाठी आपल्याकडे लोक येतील आणि पत्र मागतील की आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, तुमचं पत्र पाहिजे. आपले शिक्षण समितीला सोबत घेऊन बसलो, 1-2 चांगले अधिकारी होते, तरुण अधिकारी होते, मदत केली, आणि ह्या लोकांनी ठरवलं की आपल्या मुंबईच्या शाळेंचं पूर्ण ब्रँडिंग, कलर, थीम, इन्फ्रास्ट्रक्चर काय असायला पाहिजे. तर मुंबई पब्लिक स्कूल, कुठचीही महानगरपालिकेची शाळा कुठची असायला पाहिजे, मुंबई पब्लिक स्कूल, ते मुंबई पब्लिक स्कूल आपण करून दाखवलं. आज तुम्ही कुठच्याही वॉर्डात जा, त्या वॉर्डामध्ये सगळ्यात देखणी इमारत महानगरपालिकेची असेल तर ती शाळा आहे, आणि त्या शाळेचं कायापालट करणारी आपली मुंबई महानगरपालिका आणि आपली शिवसेना आहे. पण इथेच आपण थांबलो नाही, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणल्या. हा वाघोबा क्लब, वाघोबा क्लब म्हणजे काय तर नेचर, पर्यावरणाशी जवळीक कशी बनावी. आपण जेव्हा आता बाहेर जाऊन आकाश बघितलं तर काही दिसतच नाही, सगळीकडे धूर दिसतोय पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे. पण आपले हिरोज कोण? नेहमी आपण जेव्हा स्पेस बोलतो, अंतराळ बोलतो, तेव्हा कोणाबद्दल बोलतो? कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, ह्याच्या पुढे आपण जात नाही. पण ही स्वप्न आपण लहानपणात बघत असतो की कधी ना कधीतरी मला पण ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे. ॲस्ट्रॉनॉमी क्लब आपण आणला, आपण खूप काही गोष्टी केल्या वेगळ्या वेगळ्या. पण मी तुम्हाला अभिमानाने अजून एक गोष्ट सांगतो, ज्यामुळे खरोखर आपल्याकडे एक मोठी बढत झाली, मुलांना यावंसं वाटलं, पालकांना वाटलं की महानगरपालिकेच्या शाळेत टाकावं मुलांना, ते म्हणजे आपण SSC सोबत जागतिक पातळीचा IB बोर्ड आणला. हे देशात कुठेही नाही झालं, कदाचित जगात कुठे नसेल ती आपली महानगरपालिका. IGCSE बोर्ड आणला, परत जागतिक पातळीचा आहे. CBSE बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला, आणि हे सगळे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शिक्षिका होते आणि शिक्षक होते त्यांना ट्रेनिंग देऊन पुन्हा त्याच लोकांना आपण वापरायला लागलो, ह्याच्यात त्यांनाच आपण चालना दिली. आणि हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता की पहिल्या वर्षी 4000 आपल्याकडे सीट्स होत्या महानगरपालिकेमध्ये, 10,000 ॲप्लिकेशन आले, आपल्याला लॉटरी काढायला लागली. हे आपलं काम आहे, हे तुम्ही अभिमानाने लोकांना सांगितलं पाहिजे. जेव्हा भाजप विचारतं ना की तुम्ही काय केलं, अर्थात शिक्षणाचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही आहे, पण हे जरा त्यांना सांगा हे आम्ही केलेलं आहे. चला पुढे वळूया. जसं प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेचं काम असतं,
तसं प्राथमिक आरोग्य देखील, बेसिक प्रायमरी हेल्थ केअर सेंटर हे महानगरपालिकेचं काम असतं. तुम्ही कुठचीही महानगरपालिका घ्या, कुठच्याही आपल्या राज्यामध्ये जा, इतर राज्यांमध्ये जा, तुम्ही जर विचाराल की तुमचं महानगरपालिका म्हणून काम काय, तर नाही, आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही तेवढंच चालवतो, प्रायमरी हेल्थ केअर चालवतो, त्याच्या पुढे आम्ही करत नाही हे तुम्हाला सांगेल. पण पुन्हा एकदा मी इथे बेट लावायला तयार आहे, पैज लावायला तयार आहे. आता आचारसंहितेत ते बसतं की नाही मला माहीत नाही, तर आपण आचारसंहितेनंतर लावूया. पण मला जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका दाखवा जिचे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर ते तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. एक नाही, दोन नाही, तर 4 मेडिकल कॉलेज स्वतःचे आहेत, ही मुंबई महानगरपालिका आहे. ट्रॉमा केअर सेंटर आहे, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे. हे आपण अभिमानाने जनतेला सांगितलं पाहिजे, लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. कारण अनेकदा वाटतं की अरे चांगले डॉक्टर्स आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतील, असं नाही. जे कुठचेही चांगले डॉक्टर्स तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळतात किंवा भेटतात, तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आपल्या सगळ्या ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. अर्थात लोड आहे, 90% ही ट्रीटमेंट आपली फ्री असते, त्याच्यानंतर सबसिडाईज असते. 2017 पर्यंत आपल्याकडे 13,574 बेड्स होते. डेली जो काही लोड होता तो जवळपास 1 लाखाचा होता. आत्ता पण प्रत्येक वर्षी 1 कोटीहून जास्ती आपण लोकांना ट्रीट करत असतो. आहे ना, देशभरातली लोक येतात आपल्याकडे, पण स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य हे देणारं कदाचित आपलंच शहर असेल आणि आरोग्य केंद्र किंवा हॉस्पिटल चालवणारी आपली महानगरपालिका असेल, हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. हा दुसरा माझा आवडता विषय. इथे आपले BSTचे सगळे असतील, जरा BST मध्ये कोण कोण होतं हात वरती करून मला, आणि BSTचे चेअरमन कोण कोण होतं जरा हात वरती करून मला दाखवा. आपण आहात सगळे आहेत. ही BST, किती लोक BST वापरतात? सगळे वापरतात. दर काय झालेत आत्ता?